हे गाइज, आपण आज फिरायला आलेलो आहेत MTDC बोट क्लब मध्ये। MTDC बोट क्लब हे गव्हर्नमेंटने गोदावरी नदीच्या गंगापूर डॅम जवळ बनवलेले आहे। आणि मित्रांनो, MTDC बोट क्लब हा मेन गंगापूर रोड पासून 16 किलोमीटर अंतरावर बनवलेला आहे। मित्रांनो, जर तुम्ही या पॉइंटला व्हिजिट केली असताना तुम्हाला इथे पार्किंग साठी चांगल्या प्रमाणात सोय पाहायला मिळते। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी अशी 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची व्यवस्थित अशी मोठी पार्किंग बघायला मिळते। तर मित्रांनो, याच्या तिकिटाचा विचार केला तर तो असा आहे। वीक ऑफ मध्ये जर तुम्ही येथे आलात तर अडल्ट साठी 70 रुपये आहे आणि फॉर चाइल्ड 30 रुपये इतके आहे। आणि जर तुम्ही वीकेंडला किंवा नॅशनल हॉलिडेला जर आलात तर अडल्ट साठी 100 रुपये आणि लहान मुलांसाठी 50 रुपये पर पर्सन इतके आहे। पण जर तुम्ही बुक माय शो या ऍप वर जाऊन बोटिंग राईड जर बुक केली तर तुमची एंट्री फी फ्री होऊन जाते, म्हणजेच त्याचे कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही। हा बघा मित्रांनो, तुम्ही माझ्या समोर बघू शकतात मोठा असा कॅफे एरिया दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रकारचे ऑर्डर्स देऊ शकतात। खाण्याचे वेगवेगळे पदार्थ इथे आहेत, ज्यामध्ये समोसा, पाणीपुरी ते असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही ऑर्डर देऊ शकता। मित्रांनो, या बोट क्लबची माहिती सांगायची झाली तर हा बोट क्लब डिसेंबर 2020 पासून सुरू केला गेला होता आणि या बोट क्लब मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या विदेशी आणि परदेशी अशा टाइपच्या बोट्स अवेलेबल आहेत। यामध्ये तुम्हाला लेक सफारी, क्रुझर, कायकिंग, बंपर राईड, बनाना राईड, व्हर्लपूल राईड, फ्लाइंग फिश, जेट स्काय राईड, पॅसेंजर बोट राईड, पॅसेंजर क्रुझर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बोटिंग राईड पाहायला मिळतील। मित्रांनो, बोट क्लब हे संपूर्ण आठवडाभर चालू असतो आणि त्याची ओपनिंग टाइम सकाळी 9 वाजेपासून तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू असते। हा डॅम 8 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे आणि याची खोली 42 फूट इतकी आहे। मित्रांनो, इकडे या साइडला तुम्ही पाहू शकतात गार्डनचा एरिया केलेला आहे, ज्यामध्ये मस्त अशा प्रकारची पाम ट्रीज लावलेली आहेत आणि सिटिंग अरेंजमेंट पण केलेली आहे।
तसेच मित्रांनो या साईडला इकडे छोट्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळ्या अशा खेळणे आहेत। या प्लेग्राऊंड एरियामध्ये सीसॉ, स्लायडर, स्विंग, जंगल जिम, मंकी बार, क्लाइंबिंग नेट, रोप लॅडर अशा वेगवेगळ्या लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी करायला खेळणे आहेत। मित्रांनो बोट क्लब मध्ये सुरक्षेसाठी आवश्यक अशी काळजी घेतलेली आहे। त्यामुळेच बोटिंग करायला जाण्या अगोदर इथे आपल्याला सेफ्टी जॅकेट म्हणजेच लाईफ जॅकेट हे कंपल्सरी घालावा लागतो। या पॉइंटला खास करून 4 ते 7च्या दरम्यान व्हिजिट केली पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला येथे सनसेट व्ह्यू पाहायला मिळतो आणि बोटची या दरम्यान राईड करताना सनसेट व्ह्यूची अतिशय असे भारी सीन पाहायला मिळतो। मित्रांनो जर तुम्ही कधी नाशिकला आलात तर या जागेला नक्की व्हिजिट करा। मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यासाठी तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।